विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरं पायथागोरसचे प्रकरण अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे पायथागोरसचं प्रमेय काय आहे किंवा पायथागोरसचं सूत्र काय आहे. तर त्यासाठी इथे एक विधान दिलंय आपल्याला. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आपल्या हे लक्षात आलं असेल 7वी 8वी पासून आपण हे बघतोय. पायथागोरसचा जो त्रिकोण आपण म्हणतो तो असतो काटकोन त्रिकोण. म्हणजे पायथागोरसचे जे प्रमेय किंवा सूत्र आहे हे केवळ आणि केवळ काटकोन त्रिकोणाला लागू पडतं. ज्या त्रिकोणाचा एकूण 90 अंश मापाचा आहे त्या त्रिकोणासाठी फक्त आणि फक्त आपण पायथागोरसचं सूत्र किंवा पायथागोरसचं प्रमेय वापरतो. आता म्हटलंय काय, मग त्यासाठीच म्हटलंय काटकोन त्रिकोणात दिलेला त्रिकोण PQR किंवा RQP या त्रिकोणात कोण Q हा काटकोन आहे म्हणून म्हटले काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. आता काटकोन त्रिकोण जर असेल तर कर्णाचा वर्ग आपण कसा ओळखतो? 90च्या समोर असणारी बाजू म्हणजे कर्ण. इथं 90ची खूण केली, लंबाची खूण केली आणि समोर म्हणजे हे असं समोर बघायचंय आपल्याला. 90च्या समोर 90 अंश कोणाच्या समोर, मग Q कोण 90 अंशाचा आहे आणि त्या Q कोणाच्या समोरची बाजू म्हणजे असतोय कर्ण. म्हणून विधानात म्हटले काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या. इतर दोन बाजू जर बघितल्या आपण, आता ज्यावेळी त्रिकोण तयार होतो आणि त्रिकोणात एक बाजू हा कर्ण म्हणून गेली तर राहिल्या दोनच बाजू. त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि म्हणून म्हटले इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि हेच विधान आपण जर चिन्हाने दाखवलं किंवा त्रिकोणाच्या बाजू घेऊन दाखवलं तर कर्णाचा वर्ग, कर्ण कोणता आहे? PR. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या, इतर दोन बाजू कोणत्या? PQ चा वर्ग आणि दुसरी बाजू आहे QR चा वर्ग. म्हणजे वरचं जे विधान आहे ते आपण सूत्राच्या स्वरूपात किंवा चिन्हाच्या स्वरूपात लिहिले. PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथं त्रिकोण PQR मध्ये किंवा त्रिकोण RQP मध्ये माप कोण Q बरोबर 90 अंश असेल तरच ही कंडिशन आपण वापरणार आहे, तरच पायथागोरसच्या विधानाप्रमाणे. अर्थात हे जे विधान आहे ह्याच्यावर आपल्याला एक तारांकित प्रमेय आहे आणि ते तारांकित प्रमेय पुढे कुठेतरी आपल्याला येणार आहे. आता इथे दिलेल्या ज्या बाजू आहेत PQ, QR आणि PR, या ज्या बाजू आहेत PQ, QR आणि PR, हे ज्या 3 बाजू आहेत त्रिकोणाच्या, तर या 3 बाजूंच्या लांबी अनुक्रमे R, P आणि Q या अक्षरांनी पण दाखवतात बऱ्याच वेळा. या त्रिकोणाच्या 3 बाजू R, P आणि Q या अक्षरांनी दाखवल्या जातात. म्हणजे थोडक्यात कसं, PQ बरोबर R, QR बरोबर P आणि PR बरोबर Q. आणि मग ह्या दिलेल्या किमती किंवा ही दिलेली अक्षर ह्या बाजूंना जर अनुक्रमे ह्या सुरुवातीच्या सूत्रात जर आपण भरली तर होणारा सूत्र काय होणार आहे? Q चा वर्ग बरोबर PQ साठी काय म्हणतोय आपण? R, म्हणून R चा वर्ग आणि QR साठी आपण म्हणतोय P, म्हणून P चा वर्ग. आणि मग ह्या स्वरूपात पण आपण सूत्र लिहू शकतो. Q वर्ग बरोबर R वर्ग अधिक P वर्ग. सर्वसाधारणपणे आपण लक्षात ठेवताना किंवा आतापर्यंत म्हणताना कसं म्हणतो याचं सूत्र? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू चा वर्ग अधिक दुसरी बाजू. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, किंवा सरळ आपण म्हणतोय कर्ण वर्ग बरोबर. आता बरीच मुलं त्यात असं पण म्हणतात पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता काटकोन त्रिकोण म्हटलं तर कोणतीही बाजू जी आहे, काटकोन करणाऱ्या बाजूतली कोणतीही एक बाजू
तुम्ही पाया म्हणून घेऊ शकता किंवा कोणतीही बाजू उंची म्हणून घेऊ शकता. त्यामुळं काही जणांनी इथं जरी असं म्हटलं कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, तरी ते वावगं ठरू नये. किंवा पहिली बाजू जिथं म्हटलं तिथे एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा असं जरी म्हटलं तरी सुद्धा ते वावगं ठरू नये. ही जी सूत्र आहेत कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, त्यानुसार जशी आकृती असेल त्यानुसार आपल्याला काय करता येईल त्याचं पायथागोरसचं सूत्र. पुढचा जो आपला भाग आहे पायथागोरसचे त्रिकूट, तर ह्या पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये व्याख्या करताना तिने अशा प्रकारे केली. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. त्रिकूट या शब्दाचा अर्थच आहे, त्रिकूट म्हणजे तीन संख्या किंवा तीन व्यक्ती ह्या अर्थानं आपण वापरतो, पण इथं घेताना तीन संख्या घ्यायची आहेत. आता हे तीन संख्या म्हणजे काय आहेत, त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत बरोबर. आणि मग या ज्या नैसर्गिक देताना आपल्याला नैसर्गिक संख्या देणार. फॉर एक्झाम्पल तिथे दिलेल्या ज्या संख्या आहेत 11, 60, 61 किंवा खाली पडताळ घ्या म्हणून दिलेल्या 3, 4, 5, 5, 12, 13 अशा ज्या संख्या आहेत, तर ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येतो का ते पाहायचंय. आणि तसा जर तो आला तर त्याला पायथागोरसचं त्रिकूट असं आपल्याला म्हणायचंय. थोडक्यात ज्या दिलेल्या तीन संख्या आहेत, आता आपल्याला माहिती आहे आपण काटकोन त्रिकोणाची जर आकृती बघितली तर त्यात कर्ण ही सर्वात मोठी बाजू आहे, कर्ण ही सर्वात मोठी बाजू आहे. म्हणून आपण जे म्हणतो एका संख्येचा वर्ग, तर तिथं सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा आहे. आणि तो सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर ज्या दोन संख्या राहतात त्यांच्या बेरजे इतका आला तर ते पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपण म्हणतो. आता त्याने 11, 60 आणि 61 आपल्याला सोडवून दिले, पण आपण आपल्या सोयीसाठी एक सोपं आणि सगळ्यात म्हणजे पाया म्हणू किंवा तळाचं असणारे जे त्रिकूट आहे ते असं आहे 3, 4, 5 अशा हे तीन संख्या आहेत. तीन संख्यांचा गट आहे, तीन नैसर्गिक संख्यांचं त्रिकूट आहे, म्हणजे तीन नैसर्गिक संख्या एकत्र दिल्यात. इथं आता आपण सोडवताना काय करायचंय, यांना अक्षर मानायचे आहेत ए, बी आणि सी. अर्थात सी हे कर्ण म्हणून आणि सर्वात मोठी जी बाजू असेल ती सी म्हणून घ्यायची. आणि म्हणून ह्या आकृतीत सी ची किंमत, या आकृतीत सी ची किंमत आपण किती घेतोय, सी बरोबर 5 किंमत घेतोय, सी बरोबर 5. आणि राहिलेले जे दोन संख्या आहेत ए बरोबर 3 किंवा आणि बी बरोबर 4 किंवा वरच्या आकृतीत जसं म्हटलं पी क्यू आर ही अक्षर वापरायचे आहेत. मग क्यू कर्ण असेल, आर एक बाजू असेल, पी एक बाजू असेल, कसंही ए बी सी अक्षर वापरली तरीही काही बिघडत नाही. मग ह्यात आपल्याला करायचा एका संख्येचा वर्ग, सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग करू. सी वर्ग किंमत जर भरली तर किती होतं, हे 5चा वर्ग आणि 5चा वर्ग किती येतो 25. पाचचा वर्ग येतो 25. आपल्या सोयीसाठी आपण त्याला म्हणू समीकरण 1. आता आपल्याला करायचंय राहिलेल्या ज्या इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज. इतर दोन संख्या आहेत ए वर, त्याच्या जोडीला दुसरी संख्या आहे बी वर आणि त्यांच्या वर्गांची बेरीज. ए ची किंमत 3 म्हणून 3चा वर्ग, बी ची किंमत 4 म्हणून 4चा वर्ग. आणि हे जर आपण सोडवलं तर 3 त्रिक 9 आणि 4 चोक 16 बरोबर. आणि ही जर बेरीज केली तर आपण 16 आणि 9 किती येतात 25. आणि ह्याला म्हणू समीकरण 2. आता गणिताच्या नियमाने समीकरण 1 आणि 2 ची जर आपण तुलना केली तर आपल्याला काय दिसून येतं, समीकरण 1 ची उजवी बाजू आणि समीकरण 2, हे जे समीकरण 2 आहे त्याची उजवी बाजू 25-25 आली, म्हणजे थोडक्यात सारखी आहे. आणि उजव्या जर बाजू सारख्या असतील तर गणिताच्या नियमाने डाव्या बाजू पण सारख्या असतात. म्हणून पुढे आपल्याला असं म्हणता येईल समीकरण 1 व समीकरण 2, समीकरण 1 व समीकरण 2 वरून सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक
बी चा वर्ग, सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी चा वर्ग. आता हे आपल्या विधानात बसते का ते बघायचंय. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटात ह्या 3 संख्यांच्या गटात एका संख्येचा वर्ग, एका संख्येचा म्हणजे ह्या 5 सी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजेत का, हा सी चा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजेत का येतोय, म्हणून ह्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात. आणि हे सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग आले म्हणून म्हणायचं 3 3 4 5 हे 3 4 5 हे पायथागोरसचे 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. समजा समीकरण 1 आणि समीकरण 2 ची जर उजवी बाजू सारखी आली नाही, म्हणजे इथे येणारा वर्ग काहीतरी वेगळा, 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज काहीतरी वेगळी, तर आपण म्हणताना काय म्हणणार आहे, सी वर्ग हा बरोबर चिन्हावर एक तिरपी रेघ ओढली तर त्याला नॉट इक्वल टू आपण म्हणतो, बरोबर नाही असं म्हणतो. वाचताना कसं, सी वर्ग हा ए वर्ग अधिक बी वर्गच्या बेरजे इतका नाही. आणि खाली म्हणताना म्हणायचंय हे जे काही संख्या दिलेली असतील हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. बेरीज तेवढी येत असेल तर पायथागोरसचं त्रिकूट आहे, आणि बेरीज जर तेवढी येत नसेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट नाही. फॉर एक्झाम्पल खाली तुम्हाला पडताळा घ्या म्हणून बरीच उदाहरणं दिली. 3 4 5 5 12 13 8 15 17 24 25 7 ही देखील पायथागोरसची त्रिकूट आहेत. तीच ती ऑलरेडी म्हटलंय त्यांनी, आणि त्यासाठी ते म्हणतात त्याचा पडताळा घ्या. आणि पडताळा घेताना ह्या पद्धतीने घ्यायचंय, मोठी संख्या ही सी माना त्याचा वर्ग करा, 2 लहान संख्या ए आणि बी माना त्याच्या वर्गाची बेरीज करा, आणि सी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग जर जुळलं तर म्हणायचं पायथागोरसचं त्रिकूट आहे, आणि नाही जुळलं तर म्हणायचं पायथागोरसचं त्रिकूट नाही. यानंतरचा जो भाग आहे पायथागोरसची त्रिकुटे मिळवण्याचे सूत्र. आता पायथागोरसची त्रिकुटे मिळवण्याचं सूत्र जे त्या सूत्रात काय कंडिशन्स, काय अटी दिलेत आपल्याला. काय म्हटलं, जर ए बी सी स्मॉल लेटर्स आहेत सगळी, जर ए बी सी या नैसर्गिक संख्या असतील, आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन ही आहे, ए हा बी पेक्षा मोठा असेल, ए हा बी पेक्षा मोठा असेल तर पहिल्या कंसात ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, आणि तिसऱ्या कंसात 2ab हे पायथागोरसचे त्रिकूट असते. बघा बरं का, ही अट महत्वाची आहे. ए हा नेहमी बी पेक्षा मोठा असेल तरच ते सूत्र जे आहे ते पायथागोरसचे त्रिकूट काढण्यासाठी लागू पडतं. पहिल्या कंसात त्या 2 पदांच्या वर्गांची बेरीज आहे, दुसऱ्या कंसात पहिल्या 2 पदांच्या वर्गाची वजाबाकी आहे, आणि तिसऱ्या कंसात 2ab पहिलं आणि दुसरं पद यांच्या गुणाकाराची दुप्पट आहे. आता हे जर आपल्याला सोडवायचं असेल, सिद्ध करायचं असेल की हे पायथागोरसचं त्रिकूट मिळवण्याचं सूत्र आहे, तर इथं आपल्याला एक संख्या मिळेल, पहिली संख्या इथं मिळेल, दुसरी संख्या, आणि इथं कदाचित मिळेल तिसरी संख्या. आता ते बघण्यासाठी आपण थोडा गणिताचे जे नियम आहेत, विस्तार जे असतात कंसांचे, त्याचा वापर इथं करणार आहे. पहिला जो कंस आहे ए वर्ग अधिक बी वर्ग, आणि गणिताच्या नियमानं या जर कंसाचा विस्तार केला तर तो काय असतो, पहिलं जे पद आहे, आता या कंसाचा जो ए वर्ग अधिक बी वर्ग, तो जो कंस आहे त्या कंसाचा काय करायचा, आपल्याला वर्ग करायचा आहे. आणि मग वर्ग करत असताना आपण म्हणतोय पहिल्या पदाचा वर्ग, विस्तारात असतं कसं, पहिल्या पदाचा वर्ग म्हणून पहिलं पद ए चा वर्ग, आता वर्गाचा वर्ग म्हणून ए चा कितवा घात, 4था घात, अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट, ए आणि बी चा गुणाकार ए वर्ग बी वर्ग आणि त्याची दुप्पट 2a वर्ग बी वर्ग, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, वर्गाचा वर्ग म्हणजे बी चा
चौथा, याला म्हणूया समीकरण 1. हा झाला पहिल्या कंसाचा विस्तार. बरोबर. आता जो दुसरा कंस दिलाय आपल्याला त्याचा जर विस्तार केला आपण, a चा वर्ग वजा b चा वर्ग कंसाचा वर्ग. कारण पायथागोरसच्या सूत्रात बाजूचा वर्ग असतो. ही एक बाजू असेल तर तिचा वर्ग करणं गरजेचं आहे. हा कंस म्हणजे दुसरी बाजू असेल तिचा वर्ग करणं गरजेचं आहे. हा कंस म्हणजे तिसरी बाजू असेल तर त्याचाही आपण वर्ग करून त्याचा विस्तार करणार आहे. पहिल्या पदाचा वर्ग a च्या वर्गाचा वर्ग म्हणजे a चा चौथा. आता वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून इथं वजा, दोन्ही पदांचा गुणाकार a वर्ग b वर्ग आणि त्याची दुप्पट म्हणून इथं 2 अधिक दुसऱ्या पदाचा वर्गाचा वर्ग म्हणजे चौथा. आता वजाबाकी तिथं अधिक चिन्ह येतं कारण ऋण संख्येचा वर्ग पण कसा असतोय, धनच असतोय. म्हणून तिसरं जे पद आहे ते b चा चौथा आहे. आणि तिसऱ्या जर कंसाचा विस्तार केला आपण, तिसरा कंस आहे आपला 2ab आणि कंसाचा वर्ग. इथं काय करायचंय, कंसातल्या प्रत्येक पदाचा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग 2 चा वर्ग किती, 4. 2 चा वर्ग 4, a चा वर्ग a वर्ग आणि b चा वर्ग b वर्ग. आणि याला म्हणूया समीकरण 3. आता या समीकरण तिघांमध्ये तुलना आपल्याला करायची आहे आणि कोणत्याही दोघांची बेरीज ही काय दाखवायची आहे आपल्याला, तिसऱ्या एका बाजू बरोबर दाखवायची आणि ती बाजू मग आपल्याला कर्ण आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. मग इथं या समीकरणावरून पहिला जो विस्तार आहे म्हणजे हा a वर्ग अधिक b वर्ग कंसाचा वर्ग हा कोणाबरोबर येणार आहे, a वर्ग वजा b वर्ग चा वर्ग अधिक 2ab कंसाच्या वर्गाच्या विस्ताराबरोबर तो येणार आहे. ही जर पुढची पायरी आपण तिथं मांडली, काय केले, पहिला जो कंस आहे त्या कंसाच्या कंसाचा वर्ग बरोबर इतर दोन जे कंसांचे विस्तार आले त्यांच्या बेरीजी बरोबर दाखवलाय. या संख्या जर आपण लिहिल्या इथं, किमती जर भरल्या, a चा चौथा अधिक 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा बरोबर. आता ह्याचा विस्तार आहे a चा चौथा वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा आणि त्यात आपल्याला मिळवायचं आहे काय, अधिक 2ab च्या वर्गाचा जो विस्तार आहे तो मिळवायचा आहे 4a वर्ग b वर्ग. बघा बरं का, आता इथं पण a वर्ग b वर्ग आहे, इथं पण a वर्ग b वर्ग आहे. म्हणजे ही कशी आहेत, लाईक टर्म्स आहेत, स्वरूप पद म्हणतो आपण याला. आता स्वरूप पदांचे सहगुणक जे आहेत, इथं आहे -2 आणि इथं किती आहे तो +4 आहे. आणि मग एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर आपण त्यांची वजाबाकी करतोय आणि 4तून 2 गेली की राहतात 2 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. म्हणून हा विस्तार काय होईल, a चा चौथा अधिक 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा बरोबर a चा चौथा इथला वजा 2a वर्ग b वर्ग इथला अधिक 4a वर्ग b वर्ग, यांचं जे येणारं उत्तर आहे ते काय आहे, 2a वर्ग b वर्ग. येणारं उत्तर आहे 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा. म्हणजे थोडक्यात काय आहे, डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते, डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते. थोडक्यात आपल्याला म्हणायचंय काय, c वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग असं जर आलं, ही बाजू म्हणजे समजा वर ज्या नैसर्गिक संख्या आहेत a b c, तर ही बाजू म्हणजे c बाजू आहे, कर्ण आहे असं समजू. ही बाजू म्हणजे, आणि ह्या दोन ज्या बाजू आहेत त्या राहिलेल्या 2 काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. तर हे जे आहे म्हणून आपल्याला म्हणता येतं, वर जे म्हटलंय आपण, वर सुरुवातीला जे आपण म्हटलं, काय म्हटलंय बघा इथं, a वर्ग अधिक b वर्ग पहिल्या कंसात a वर्ग वजा b वर्ग दुसऱ्या कंसात आणि 2ab, हे काय आहे, पायथागोरसचं त्रिकूट काढण्याचं सूत्र आहे. हे चांगलं लक्षात ठेवा.
पायथागोरसचं त्रिकूट काढण्याचं हे सूत्र आहे. त्यात जे शेवटी आपण दाखवतो डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं जर आलं तर आपल्याला हे जे सूत्र आहे हे पायथागोरसच्या त्रिकूट काढण्याचं सूत्र सगळीकडे वापरता येतं. आता त्याचं उदाहरण म्हणून आपण ते सूत्र वापरायचं कसं हे थोडं बघूया. आता जे आपण सूत्र बघितलं पायथागोरसचं त्रिकूट काढण्याचं सूत्र, एक उदाहरण घेऊन आपण त्या सूत्राचा पडताळा घेणार आहोत. तर समजा आता सूत्रात महत्वाची कंडिशन काय आहे, जर ए बी सी या 3 नैसर्गिक संख्या असतील आणि ए हा जर बी पेक्षा मोठा असेल तर त्यांनी आपल्याला दिलेलं सूत्र काय आहे, पहिल्या कंसात ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आणि तिसऱ्या कंसात ते म्हणतात 2ab, 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट. आणि मग आपल्याला आता 2 संख्या घ्यायचे आणि त्याच्यावरून हे त्रिकूट कसं तयार होतं हे आपल्याला बघायचं आहे. ते त्रिकूट आहे का नाही ते कन्फर्म पण करायचं आहे, त्याचा पडताळा पण घ्यायचा आहे. आणि मग त्यासाठी 2 संख्या घेतोय आपण, ए बरोबर आणि बी बरोबर. पण ही वरची कंडिशन मात्र कायम लक्षात ठेवायची आहे, ए हा बी पेक्षा मोठा असला पाहिजे. मग इथं ए बरोबर समजा 3 घेतला तर बी हा 3 पेक्षा नेहमी छोटा असावा. म्हणून ए जर 3 असेल तर बी किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे, कारण ए हा बी पेक्षा मोठा आहे. आता या सूत्रात त्या किमती भरायच्या आहेत. हे सूत्र पुन्हा एकदा लिहून घेऊ आपण, ए वर्ग अधिक बी वर्ग पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग आणि तिसऱ्या कंसात 2ab. किमती भरूया. ए ची किंमत आहे 3 म्हणून 3 चा वर्ग, बी ची किंमत 2 म्हणून 2 चा वर्ग हा पहिला कंस झाला. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणून पुन्हा एकदा 3 चा वर्ग, पण चिन्ह आता वजा आहे, वजा बी ची किंमत 2 म्हणून 2 चा वर्ग आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले ए ची किंमत 3 गुणिले बी ची किंमत 2. आणि आता मिळणाऱ्या संख्या काय आहे ते बघू आणि त्याची कन्फर्मेटरी घेऊ की हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का. 3 चा वर्ग येतो 9, 2 चा वर्ग येतो 4 म्हणून 9 अधिक 4, 3 चा वर्ग येणार पुन्हा एकदा 9 वजा बाकीचं चिन्ह आहे, 2 चा वर्ग येणार 4 आणि तिसरी संख्या म्हणजे 3 दुणे 6, 6 दुणे 12 किंवा 2 दुणे 4, 4 त्रिक 12. 9 आणि 4 13 ही एक संख्या मिळाली. 9 वजा 4 5 आणि तिसरी संख्या आहे 12. आणि म्हणून मिळालेल्या ज्या संख्या आहेत 13, 5, 12 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे असं त्यांना म्हणायचंय. आता हे पायथागोरसचं त्रिकूट आपण सूत्राने काढलं बरोबर, पण ते पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते आता पडताळा घ्यायचा आहे त्याचा. आणि पडताळा घेण्यासाठी काय करायचं, आपली नेहमीची पद्धत, ए ही एक नैसर्गिक संख्या आहे, बी ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि सी या 3 संख्या आलेल्या आहेत, त्या 3 नैसर्गिक संख्या आहेत. सी ही त्यातली एक मोठी संख्या कोणती आहे तर 13. राहिलेल्या ज्या 2 संख्या आहेत ए बरोबर 5 आणि बी बरोबर 12 बरोबर आणि सी बरोबर 13 या 3 संख्या घेतल्या. आणि आता आपल्याला काय करायचंय, मोठ्या संख्येचा वर्ग सी चा वर्ग किंमत आहे 13 म्हणून 13 चा वर्ग आणि 13 चा वर्ग किती येतो 169. वाटल्यास आपल्या सोयीसाठी याला म्हणतोय आपण समीकरण 1. तसंच आता काय करायचंय, ए वर्ग अधिक बी वर्ग राहिलेल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज. ए ची किंमत 5 म्हणून 5 चा वर्ग अधिक बी ची किंमत 12 म्हणून 12 चा वर्ग आणि हे जर आपण वर्ग केले तर 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144 आणि ही जर बेरीज केली 125 अधिक 44 किती येते 169. आणि मग नेहमीप्रमाणे ज्या 2 समीकरणांचं जर कंपॅरिझन केलं, 2 समीकरणांची जर तुलना आपण केली तर 1 आणि 2 ची
उजवी बाजू सारखी दिसते आणि 1 आणि 2 ची उजवी सारखी म्हणून डावी सारखी असणार आहे. आणि ती काय आहे? सी वर्ग ही 1 ची डावी आणि ए वर्ग अधिक बी वर्ग ही 2 ची डावी, म्हणजे सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा म्हणता येतं 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 5, 12, 13 हे पायथागोरसचे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे आपल्याला त्रिकूट कोणतं हे सूत्रावरून काढता येतं. त्यात ए हा बी पेक्षा मोठा असला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि त्यावरून मिळणाऱ्या ज्या 2 संख्या आहेत, 3 संख्या आहेत, 3 कंस म्हणजे मिळणाऱ्या 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यांमध्ये पडताळा कसा घेतोय तर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका जर आला तर आपण म्हणतोय हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यात आणखीन एक मजेशीर बाब जर आपण बघितली तर समजा 3, 4, 5 हे आपण म्हणतोय सगळ्यात छोटं आणि सगळ्यात सोपं पायथागोरसचं त्रिकूट आहे. 3, 4, 5 या संख्या. आणि मग आता ह्याच्यावरून आपल्याला आणखीन काय त्रिकूट शोधता येतात. 3, 4, 5 हे तर आहे, याचा पडताळा आपण सुरुवातीलाच घेतला. आता काय करायचंय, ह्या 3 संख्यांमध्ये एकसारखीच क्रिया करत जायचंय. म्हणजे कसं, 3 ची दुप्पट केली तर 4 ची पण दुप्पट करायची, 5 ची पण दुप्पट करायची. म्हणजे प्रत्येक संख्येला 2 न गुणायचंय. थोडक्यात इथं 3 ला 2 न गुणलं 3 दुणे 6, 4 ला गुणलं 4 दुणे 8, 5 ला 2 न गुणलं 5 दुणे 10. आणखीन एक त्रिकूट मिळतं आपल्याला. बघा की 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, 36 अधिक 64 येतात 100. तो मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर येतोय 10. समजा ह्या 3, 4, 5 ची तिप्पट जर केली आपण, मूळचं तसंच ठेवतोय बरं का, सगळ्यात तळाशी असलेले त्रिकूट 3, 4, 5 ते तसंच ठेवतोय आणि त्याच्या प्रत्येक संख्येचे पटी करत जातोय आपण. इथं दुप्पट केली, एक त्रिकूट मिळाला. आता तिप्पट करून बघू. 3 ची तिप्पट 9, 4 ची तिप्पट 12, 5 ची तिप्पट 15. आता हे त्रिकूट आहे का बघूया, पडताळा घेऊया. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144, 81 अधिक 144 हे बरोबर कोणाचे येतात, 15 चा वर्ग 225 किंवा 225 बरोबर येतात. म्हणजे तिप्पट केली तर आणखीन एक त्रिकूट मिळतं. समजा चौपट करू ह्याची. 3 ची चौपट म्हणजे 4 न गुणायचं, 3 चौक 12, 4 ची चौपट 4 चौक 16, 5 ची चौपट 5 चौक 20. म्हणजे 4 पट केली तर हे एक त्रिकूट मिळतं. आता कन्फर्म करूया, हे पडताळा घेऊया याचा. 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 256, 144 अधिक 256 येतात 400 आणि 20 चा वर्ग किती येतो, 400. म्हणून हे आणखीन एक त्रिकूट मिळालं. समजा 5 पट केली आपण. 3 ची 5 पट 15, 4 ची 5 पट 20 आणि 5 ची 5 पट 25. आणि मग बघू आता हे एक त्रिकूट मिळतं का, पडताळा घेऊयाचा. 15 चा वर्ग 225, 20 चा वर्ग 400, 400 अधिक 225 येतात 625 आणि हे कोणाबरोबर असतात, 25 चा वर्ग 625 बरोबर. थोडक्यात आपल्या एक लक्षात आले की बेसला असणारे जे त्रिकूट आहे 3, 4, 5 तळाशी असणार, आता छोट्या संख्या आहेत ह्या 3, 4, 5 आणि ते जर आपण पाया मानून ह्या त्रिकुटातल्या 3 नैसर्गिक संख्यांची जर सारखीच पट करत गेलो, दुप्पट प्रत्येकाची दुप्पट, तिप्पट केली तर प्रत्येकाची तिप्पट, चौपट केली तर प्रत्येकाची चौपट, 5 पट केली तर प्रत्येकाची 5 पट, हे असं करत गेलो तर आपल्याला त्याच्या पुढची त्रिकुट मिळत जातात. आता थोडंसं हे कन्फर्मेटरी म्हणून तुम्ही आणखीन पुढे सरकायला हरकत नाही की असंच हे कुठपर्यंत येऊ शकतं. 5 पटीला ते त्रिकूट आलं, 6 पटीला येतं का, 7 पटीला येतं का. एक मनोरंजनात्मक भाग म्हणून, एक खेळाचा भाग म्हणून तुम्ही ह्याच्याकडे पाहायला हरकत नाही की हे एक मजेशीर पद्धतीनं आपल्याला ते त्रिकूट आहे का नाही, किंवा अशीच आणखी बरीच त्रिकूट शोधता येतात. आणि मग खाली जे तुम्हाला काम दिलंय
की वरील सूत्राचा आधार घेऊन कोणतीही 5 त्रिकुट तयार करा, तर हा पण कदाचित त्यातलाच एक भाग असू शकतो.